पत्रकार मॅडम लेट आली, हा, पण त्यांचं राहून गेलं असं. पण म्हणेन तर खरंच, जिथे आपण जायला घाबरतो, बरोबर, कुठे पूर आला, कुठे आग लागली, कुठे जिथे असं बिकट परिस्थिती असते पुराची, भूकंपाची, अशा ठिकाणी आपण जातो का हो? पण पत्रकार लोक ती माहिती किंवा त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पोहोचतात की नाही, म्हणून त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि खरंच त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि खरंच सर्व मान्यवरांना सुद्धा आजच्या महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 27 वर्षापर्यंत ती काय जगली असेल? तिच्याकडे गाडी, पैसा, बंगला सगळं आहे. काही दिवसांनी तिची जीभ कापली गेली. त्याच्यानंतर ती 20 दिवस जगली. पण ती 20 दिवस तिने त्याच्यामध्ये तिने लेख लिहिला असं की महिलांनो, आपला शेवटचा क्षण कोणता असेल काही सांगू शकत नाही, म्हणून तुम्ही प्रत्येक क्षण जगा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ह्याचे त्याचे उणे धुणे हे आहे म्हणून माझं असं होतं, ते आहे म्हणून असं होतंय, असं काहीच नाहीये. प्रत्येक क्षण आपला आहे आणि प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने जगायचा आहे. आता त्यांच्याकडे सर्व असून त्याचा ते उपभोग घेऊ शकतात का? नाही ना. मग म्हणे तुम्ही प्रत्येक महिलांचा सर्वात महत्वाचा दागिना कोणता आहे? कोणता आहे? तर आरोग्य आहे. आरोग्य ज्याचं चांगलं त्याचं पूर्ण आयुष्य, भविष्य चांगलं. ज्याच्याकडे पैसा आहे परंतु जर उकळलेल्या भाज्या खायची वेळ आली मग तो पैसा काय कामाचा? बरोबर. पैसा आहे, 10-15 लाख रुपये त्यांची बचत आहे. सोबत त्यांनी लोन घेऊन त्याचं रिपेअर पण पद्धतशीर चालू आहे. मुलींच्या शिक्षणासाठी 9.5% व्याजदराने आमच्याकडे कर्ज दिलं जातं. त्याच्यासाठी जामीन दराची अट पण फार कमी आहे. गरजू महिलांसाठी प्रत्यक्ष तुम्हाला काउंटरला कधी कधी काय असतं, गर्दीचा भाग असतो, महिलांना व्यवस्थित गर्दी असल्यामुळे थोडंसं मार्गदर्शन करायचं झालं तर कर्मचारी पण आमचे हेडेक असतात. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष मॅनेजरला भेटून, त्या मॅडम आहेत त्यांना मला भेटून तुम्हाला अडचण असेल कशा संदर्भात ती प्रत्यक्ष मांडता आली पाहिजे. आपल्याला तुमच्यामध्ये डेअरी निर्माण करायची की नाही? बरोबर. तुम्हाला कुठे अडला प्रश्न, कुठेतरी तुम्ही एखाद्या अधिकारी किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेला तर तिथे तुम्हाला कुठे काही प्रश्न अडला तर तुम्ही वरिष्ठांकडे तुम्हाला कसं जाता येईल याचं स्किल तुमच्याकडे पाहिजे की नको महिलांकडे? तर ते घाबरायचं कारण काय? काहीच नाही. जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काही व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन मिळणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळत नाही, लोन कशाच्या संदर्भात काही असेल तरी मी आज प्रॉमिस करते तुम्हाला की मी 100% तुम्हाला मदत करेन. आणि तुम्हाला शिवाय तुमच्या म्हणजे तुम्ही राहता एखाद्या सोसायटीमध्ये, एखाद्या तुमच्या कुटुंबामध्ये, त्याच्यामध्ये जरी तुम्हाला कुठली आर्थिक अडचण आली तरी मी 100% मदत करीन. मला प्रत्यक्ष भेटायचं बँकेमध्ये, कारण मी आता इथे सुंदर आमचं बचत गट. आज 8 मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण देशात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. तर स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा हा दिवस पालघर जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर मनोरमध्येही जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मनोरमधील किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आज महिलांच्या सन्मानार्थ महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचं विशेष महत्त्व लक्षात घेता महिलांमध्ये अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं तसेच महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी किशोर मुसळे स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये TDCC बँक शाखा व्यवस्थापक रुचा नाईक, पालघर जिल्हा पंचायत समितीच्या माजी सभापती रंजना म्हस्कर घोलप, HDFC बँक ऑफिसर आरती चतुर्वेदी या मान्यवर महिलांच्या उपस्थितीत महिला दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला होता. यावेळी KMCT सेंटरमध्ये शिकणाऱ्या ग्रामीण भागातील महिला व तरुणी यांना उपस्थित मान्यवर TDCC बँक शाखा व्यवस्थापक रुचा नाईक यांनी बँकेविषयी माहिती दिली. महिलांना बाहेर पडताना कर्ज व्यवहार ज्ञान अवगत असायला हवे या उद्देशानं त्यांनी ही माहिती दिली व त्यांना
काहीही मदत लागली तर ते सहकार्य करणार असल्याचं त्यांनी या केम सिटी मधल्या तरुणी व महिलांना आवर्जून सांगितलं आहे। तसेच पालघर जिल्हा पंचायत समितीच्या माजी सभापती रंजना म्हस्कर घोलप यांनी सुद्धा महिलांना आरोग्य हेच सर्वश्रेष्ठ असून आपला सर्वात महत्त्वाचा दागिना हा आरोग्य आहे, त्यामुळे महिलांनो, तरुणींनो आपले आरोग्य जपा असे आवाहन त्यांनी यावेळी केलं। तसेच या कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून मोठ्या उत्साहात महिला दिवस साजरा करण्यात आला। महिलांना सांगू इच्छिते की आत्ता मी मोबाईल संदर्भात थोडीशी त्यांना मी सूचना करते की मोबाईल ही एक सुविधा आहे, तिच्या तुम्ही आहारी जाऊ नका, ती सुविधा म्हणूनच तिचा वापर करा। जास्त तुम्ही आहारी गेलात तर तुमचा त्याच्यामध्ये प्रगती नाही आहे, पुढे तो तुमच्यासाठी खेळणं म्हणून नाही आहे, तर तुम्ही त्याचा सुविधा म्हणूनच वापर करा। त्याच्यामध्ये खूप काही तुम्हाला त्याच्यामध्ये ज्ञान पण मिळेल, पण त्याचं तुम्ही टाईम बाउंड हे करा, म्हणजे त्याचा किती वापर करायचा हे तुम्ही स्वतः ठरवा, तरच तुमचं पुढे प्रगती आहे। कारण या मोबाईलमुळे खूप प्रॉब्लेम्स पुढे क्रिएट होत चाललेले आहेत। आणि मी एक शाखा व्यवस्थापक म्हणून तुम्हाला आव्हान करते की काही तुम्हाला लोन संदर्भात किंवा कशा संदर्भात काही आवश्यकता लागली तर मी तुम्हाला माझ्या बँकेच्या धोरणाप्रमाणे 100% मदत करेन। नक्कीच आज जो 8 मार्च आहे ह्याच्या सर्वांना महिलांना शुभेच्छा। 8 मार्च हा एकच नाही आहे तर 365 दिवस आपलाच आहे, प्रत्येक दिवस आपला महिलांचाच 8 मार्च समजूनच जगायचा आहे, प्रत्येक क्षण आनंदाने जगायचे। नंतर महिलांना मी एवढंच आवाहन करू इच्छिते असं मुलींना आणि इथल्या सर्व महिलांनाही की प्रत्येक महिलेने आणि मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहणं आजच्या जगामध्ये खूप महत्त्वाचं आहे। असं भले 2 पैसे कमावा पण तुम्ही स्वतः कमावणे खूप गरजेचं आहे, असं स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे। आणि मुलींनाही सांगू इच्छिते की नुसतं शिक्षण घेऊन फायदा नाही आहे, तर उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं ही आज काळाची गरज आहे। एक्चुअली सोशल मीडिया जितना अच्छा भी है ना उतना ख़राब भी है। सो इंस्टाग्राम, फेसबुक, आप इंस्टाग्राम फेसबुक पे जिससे सामने वाले से बात कर रहे हो उसको आपने ना देखा है ना मिला है, वो आप उससे एज अ फ्रेंड वो आप थोड़ा उससे बात करोगे, अटैचमेंट होगा, बात करते रहोगे, वो आपका माइंड पे मतलब आप कैसे हो वो तुरंत क्लिक कर लेगा और आपके ऊपर हावी होने के लिए ज़्यादा टाइम नहीं लगेगा। सो सोशल मीडिया से लर्निंग करो कि मुझे आगे करियर में क्या बनना है, क्या करियर, अपने काम को आप जो भी पढ़ रहे हो ना उसको यूट्यूब पे या कहीं पे भी इंस्टाग्राम पे सर्च कर रहे हो, उससे ना सिर्फ लर्निंग करो। ये नहीं कि वहाँ पे कोई लड़का मिला हाय हेलो कैसे हो ये सब नहीं। आगे सोशल मीडिया में ना कोई कुछ भी रहेगा, कल आके वो एक दिन मिलेगा या फिर वो कोई वीडियो बोलेगा मुझे वीडियो देखना है, नथिंग। आप अपने आप को स्ट्रांग रखो, आगे बढ़ने का चाहत रखो, बस यही। और अपने भारत को आगे तक लेके जाना है। हम इस मिट्टी पे पैदा हुए हैं तो इस मिट्टी के लिए कुछ करके देना है, बस। थैंक यू सो मच। महिला सुरक्षित आहेत पण असं नाही की फक्त रेपच होतात, असं काही नाही। आपण कोणाच्या सोबत प्रेमात पडलो ना ते पण रेपपेक्षा कमी काय नाही मिळत। समोरचा आपला सपोर्ट करतो, आपल्या सोबत राहणं ह्याची गॅरंटी नाही, तो आपल्याला प्रॉमिस करतो की आपण राहणार, पण आपल्याला आपली लिमिट विसरली नाही पाहिजे। ते मुली विसरतात पण आपण त्याच्यावर विश्वास करून
मुलींना घरच्यांचं जेवढं घाबर असतं त्याच्यात तो सोडून जाईल त्याचं पण घाबर असतं, पण काहीच ते आपल्याला कसं हँडल करायचं ते आपल्याने बघलं पाहिजे. पण हे सर्व झालं तरी आपल्यासोबत काहीतरी चुकीचं झालं तर त्या गोष्टी आपल्याला विसरायला पाहिजे. आपल्याला हे लक्ष ठेवायला पाहिजे आज जी चुकी झाली माझं ते परत माझ्याशी झालं नाही पाहिजे. आज मी त्याच्या प्रेमात पडून हे चुकीची गोष्ट केला, आपण मूव्ह ऑन झालं पाहिजे. झाली चुकी, आता काय करायचे, सगळ्यांच्या घरी होतो, सगळ्यांच्या सोबत होतो. ती गोष्ट एक आपलं एक नशिबाने होतो, एक आपण स्वतःची चुकीने करतो. काय पण होऊ द्या, ते नशिबाने होऊ द्या किंवा स्वतःने केलेले होऊ द्या जाऊ द्या, काय नाही आहे ना, आता मी स्वस्थ आहे, जिवंत आहे, मग पुढे मूव्ह ऑन केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर व्हायला पाहिजे. बी स्ट्रॉंग. आपण मुलींना काय त्याची गरज नाही, मग स्वतःला कॉन्फिडन्सची गरज आहे. बी कॉन्फिडन्स व्हा. आणि महिला दिवस आहे, स्वतःला खुश ठेवा. आपण खुश राहिलो ना की घरचे पण खुश राहतील, कारण का दुःखी तर सगळेच असतात ना. बिलकुल एकदम ते रात्रीसाठी ठेवायचं. रात्रीनं जास्तच वाटलं ना की हा दुःखी आहे, मग एक तास रडत बसा, पण दुसऱ्या दिवशी बी फ्रेश व्हा आणि पूर्ण दुनियेला फेस करा. सर्वांना महिला दिवसची हार्दिक शुभेच्छा.